राम नारायण राम. आपण जे काही कर्म करतो किंवा जे काही चिंतन करतो त्याचा मूल आधार राम नारायण रामच आहे. हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणात आहे. हे राम, त्याशिवाय या जगात काहीही नाही. इथे एकच धर्म, जीवधर्म असावा लागेल. पृथ्वीवरील सर्व धर्म हे माणसांनी बनवले आहेत, जे सत्य नाहीत. आपल्याला फक्त प्रकृतीचे नियम मानावे लागतात. आपण सर्वजण धर्म घेऊनच जन्मले आहोत. जर आपण धर्म घेऊन जन्मलो असू तर आपण पृथ्वीच्या धर्माच्या मागे का धावतो आणि का आपला वेळ एका माणसाने बनवलेल्या धर्माच्या मागे वाया घालवतो? हे म्हणणे चुकीचे होणार नाही की आजही समाजात काही वर्ग आहेत जे विभाजित करा आणि राज्य करा अशी राजकारण खेळत आपल्यावर राज्य करत आहेत आणि आपण स्वतःला शासित होऊ देत आहोत. कारण आपण आतून खूप कमजोर झालो आहोत. सध्या धर्माच्या नावाखाली लोकांना भुलवले जात आहे. हे समाजाचे विडंबन असे म्हणता येईल की एकीकडे गरीब रेषेखाली असलेले कितीतरी मुले जगत आहेत, ज्यांना एक वेळची भूक भागवायला देखील काही मिळत नाही. आणि दुसरीकडे मंदिरात प्रत्येक लिटर दूध, दही, तूप, पंचामृत अशा गोष्टींनी मूर्त्यांना स्नान घालले जात आहे. हेच का धर्माचे परिभाषा? आपण सर्व 5 तत्वांपासून बनलेले आहोत. आपल्याकडे समान हृदय आणि मेंदू आहेत. पण हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण आपल्या हृदय आणि मेंदूत सकारात्मकता ठेवतो का नकारात्मकता? आपण एकमेकांचे भले करण्याची मानसिकता ठेवतो का वाईट करण्याची? जेव्हा माणूस लालचामध्ये येतो तेव्हा तो समोरच्याला किती वेदना देत आहे याचे लक्ष देत नाही. आपल्या स्वार्थासाठी कोणाचे हृदय कधीही दुखवू नये, कोणाचा विश्वास कधीही तोडू नये. आपली पृथ्वी जप तपाची भूमी आहे. विश्वास आपली ताकद आहे, संयम आपले शिस्त आहे आणि प्रेम आपला आत्मविश्वास आहे. या सर्व गोष्टी मनात ठेवून फक्त पुढे जात राहा तर गंतव्य आपोआप सापडेल. दुसऱ्याला कमी दाखवण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आपली प्रकृती इतकी सर्व काही दिली आहे जी जीवनाला धन्य करणारी आहे. आजच्या वातावरणात आपण सर्व लवकरच डिप्रेशन आणि तणावात जातो. म्हणूनच सर्वांना हवं की आपण ध्यान जरूर करावे. यामुळे आपल्याला आपल्या इंद्रियांवर फक्त नियंत्रण मिळवता येणार नाही तर मेंदू देखील स्थिर राहील. जीवनात चांगले आणि योग्य निर्णय घेण्यास आपल्याला सक्षम होईल. ध्यानामुळे व्यक्तिमत्वात सुधारणा येते, नेतृत्व गुण वाढतात, तसेच जबाबदार नागरिक म्हणून गुण आणि समाजसेवा भावना निर्माण होते. जसा की तुम्ही सर्वजण जाणता की या पृथ्वीवर साधारणपणे 800 कोटी लोक आहेत, त्यांना माणसाने बनवलेल्या धर्मामुळे चुकीच्या मार्गावर नेले जात आहे. आपल्याला त्यांना ओळखणे आवश्यक आहे. जे लोक माणसाने बनवलेल्या धर्माला आधार मानून लोकांना गोंधळात टाकत आहेत, त्यांना फसवत आहेत, आपल्याला त्यांना कडक शिक्षा द्यावी लागेल आणि समाजासमोर आणावे लागेल. हे काम एकट्या व्यक्तीसाठी नाही, न एकच व्यक्ती हे करू शकतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन या कामाला सुरू करण्यासाठी समाजाला प्रेरित करावे लागेल.